आनंदात जीवन जगायचं मग खालील 10 नियम पाळा। 1. किती छान असतं ना, जसं रस्त्याच्या कडेला लिहिलेलं असतं तसं आयुष्यातही असायला हवं होतं की पुढे धोकादायक वळण आहे, जरा सांभाळून चला। 2. पावसात भिजणाऱ्या उंदराच्या पिलांना एका कबुतराने आपल्या पंखाखाली रात्रभर आसरा दिला। सकाळी त्या कबुतराला उडता येत नव्हतं, कारण ज्यांना आसरा दिला त्या उंदराच्या पिलांनी रात्रभर कबुतराचे पंख कुरतडले होते। म्हणून कोण कसे आहे, कोणाचे गुण कसे आहेत ओळखून मदत करावी। 3. माणसाला जर रस्त्यावर तहान लागली तर तो पाणी मागायला बंगल्यात न जाता झोपडीत का बरं जातो? कारण त्याला माहीत आहे आपल्याला पाणी फक्त झोपडीतच मिळेल, मोठ्या बंगल्यात नाही। कारण झोपडी छोटी जरी असली तरी त्यात माणुसकी बंगल्याच्या कित्येक पटीने जास्त असते। 4. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडीत का असेना घास असावा समाधानाचा, तर आनंद मिळेल जीवनाचा। 5. जीवन जगताना कधीच कोणाला नाव ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एक क्षणापुरती साथ दिलेली असते। 6. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजवून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्याची पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात। 7. खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण चांगला दिसणारा नारळ हा देवापुढं जाऊनही नासका निघतो, तिथे माणसाचं काय। 9. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल नक्कीच घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती। 9. खरं तर हे आहे की जे स्वतःच पहिल्यासारखे राहिलेले नसतात त्यांना दुसरे बदललेले दिसतात। 10. कलियुगाची पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे, मी आहे तरच सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे। अरे वेड्या, पण इथे तर कुणाचंच कुणा वाचून अडत नाही। 11. गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचे आहे। 12. ते जीवनच काय ज्यामध्ये संकटे नाहीत, ती संकटेच काय ज्याच्यासमोर माणूस नाही, आणि तो माणूसच काय ज्याच्यामध्ये सहनशक्ती नाही। 13. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत शून्य आहे। 14. कौतुक अनेकदा लांबच्या लोकांच्याकडूनच होतं, जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो। 15. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे। सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल। 16. चला तर हसत राहा, आनंदी राहा, पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर जे आपले जीवन उत्साही करतील। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह। धन्यवाद।